नमस्कार. तर आता माझे ब्लाऊज शिवून झालेले आहेत. हे बघा. आता मला त्याला इस्त्री करायचं काम राहिलेलं आहे. तर आता माझं इस्त्री करायचं काम चालू आहे. ऑलरेडी एका क्लायंटचे ब्लाऊज आहे ते सगळं शिवून झाले आहे. जवळजवळ 5 ते 6 ब्लाऊज आहे. आणि आता ते शिवून झाल्यानंतर ना त्याचे हातशिलाई वगैरे सगळं रेडी आहे. आता त्याला मला प्रेस करून तर ते व्यवस्थित त्यांच्या बॅगमध्ये भरून ठेवायचं आहे. कारण व्हिडिओ करण्याचं कारण असं की बरेच जण म्हणतात शिलाई एवढी घेता तेवढी घेता, तुम्हाला काय नुसतं ब्लाऊजच शिवायचे किंवा त्याला काय लागतं फक्त दोरा आणि 1 तासात तुम्ही शिवून टाकतात. ठीक आहे, आम्हाला दोरा लागतो, हुक्स लागतात आणि 1 तासात काय अर्ध्या तासात सुद्धा एक ब्लाऊज आम्ही शिवून ठेवतो. पण त्याच्या मागचे कष्ट, त्याची ही कला आहे, ती कला आम्हाला आत्मसात करण्यासाठी बरेचसे दिवस लागले. आणि 1 तासाच नाही, ते ब्लाऊज आम्ही 1 तासात जरी शिवलं पण त्या 1 तासाच्या ब्लाऊजच्या याच्यासाठी आम्ही खूप मेहनत केलेली असते आणि त्या मेहनतीचाच इथे आम्ही पैसा घेत असतो. म्हणून मला क्लायंटला सांगण्याची एकच विनंती आहे की तुम्हाला ब्लाऊजची फिनिशिंगही छान पाहिजे आणि फिटिंगही छान पाहिजे आणि तुम्हाला पैसाही द्यायला नको. पण तुम्ही जर एक साडी 5-5, 4-4, 3-3 हजाराची घेऊ शकता, तर तुम्हाला 200, 300, 400 अशी ब्लाऊजची शिलाई द्यायला काही प्रॉब्लेम नको आहे. आता हे बघा, हाच एक ब्लाऊज आहे. तर तो अगदीच मी अर्ध्या तासाचाच शिवलेला आहे. अर्ध्या तासात याचा अस्तरचा ब्लाऊज मी शिवलेला आहे. तर त्याची शिलाई मी किती घ्यायला पाहिजे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हे बघा, हा ब्लाऊज आहे आणि आता हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. आणि ठीक आहे, मला अर्धा तासच लागला, 1 तास देखील लागलेला नाही आहे. तर हे बघा, याची फिनिशिंग तुम्ही बघू शकता. बघा, फिनिशिंग बघा. आणि ह्या ब्लाऊजची मी शिलाई काय घेतली पाहिजे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा.